कंटिन्युएशन ब्लॉग आहे मित्रांनो, ॲक्च्युअल ब्लॉग बँकॉक टू मुंबई थाय एअरवेजचा. ते पहिला ब्लॉग बनवलेला तो जरा जास्तच मोठा झाला, लेंदी झाला, त्याच्यामुळे मी हा दुसरा ब्लॉग बनवतो आहे. आता आपण लाईनीमध्ये उभे आहेत, लाईन पाहू शकता तुम्ही चेक इनसाठी. बघू कशी काय काय प्रोसेस आहे, मी सगळं दाखवेल तुम्हाला. की थाय एअरवेजसाठी मी स्वतःच खूप एक्सायटेड आहे. वेलकम. तुम्ही पाहू शकता मित्रांनो, हे झालं आता जस्ट कंप्लीट प्रोसेस. आता आतमध्ये चाललो आहे. हे पहा, इकडे उजव्या बाजूला पण थाय एअरवेजच आहे. इकडे आता दिसत नसेल तुम्हाला, पण ही थाय एअरवेज, त्याच्या पुढे सुद्धा थाय एअरवेजच आहे. तर इथे वरती पाहू शकता, फर्स्ट राईट जे लेफ्ट आहे तर फर्स्ट क्लास, बिझनेस क्लास आहे, इकॉनॉमी क्लाससाठी सर्व चालत जायचं. आता हा फर्स्ट क्लाससाठी आहे, हा इकॉनॉमी क्लाससाठी आहे. तर आपण इकॉनॉमी क्लासचा जो आहे रस्ता त्याच्यातून चाललेलो आहे. पुढे लाईन लागलेली आहे. जाऊ, मी कंटिन्यू करतो ब्लॉग तिथून. हे आता हिने काहीतरी सांगितलं, ह्या साईडला जायचं असं वाटतंय. बघू आपण. मी माझ्या सीटवर येऊन बसलेलो आहे मित्रांनो. पाहू शकता ब्लँकेट आणि पिलो थाय एअरवेजकडून देण्यात आलेली आहे. बघू. माझी बॅग लावलेली आहे देसी जुगाड करून, पाहू शकता. मी सर्व दाखवते किती वेळाची फ्लाईट आहे, काय आहे. हे जसं मगाशी दाखवलं, खूप भारी सिस्टम आहे. एअर इंडियामध्ये नव्हती पण थायमध्ये आहे, त्याच्यासाठीच मी म्हटलं की थायसाठी मी खूप एक्सायटेड आहे. बघू पुढेकडे काय काय आहे ते मी अपडेट देतो. फूड रेस्ट वगैरे पण एकदम कम्फर्टेबल आहे, बसायला वगैरे काहीच प्रॉब्लेम होत नाही आहे, एकदम व्यवस्थित आहे. उशी ठेवली आहे मागे, बघू शकता तुम्ही. ब्लँकेट घेऊ थोडं आणि तेव्हा मी दाखवेल तुम्हाला. बघू शकता फ्लाईट. काहीतरी चाललंय यांचं. हे मित्रांनो पाहू शकता, मी एका ब्लॉगमध्ये पाहिलेलं, ते रेनबो लाईट जे आहे ना, हा इफेक्ट फक्त आणि फक्त थायलंडच्या थाय एअरवेजमध्येच असतो. हा लाईट चेंज होत राहील, तुम्ही फक्त बघत राहा. खूप छान असतो नजारा. माझा फोन चालू होता त्याच्यामुळे मी पहिल्यापासून कवर केलं नाही, पण आपण बघू, जितकं पॉसिबल होईल तितकं कवर करण्याचा प्रयत्न करेल मी तुमच्यासाठी. आणि त्याच्या बदल्यात तुम्हाला काय करायचं आहे माहितीच आहे, लाईक, शेअर, सबस्क्राईब. अरे इथे हे चालू आहे, पण मी कुठे दाखवतो आहे. सीट बेल्ट बांधून घेतली आपण आधीच. त्याच्यात जेसी जुगाड करून आपण ही बॅग लावली आहे. जेवण येईल तेव्हा काढू. विंडो शील्ड आहे. खरंच म्हणजे आहे थाय एअरवेज आत्तापर्यंत तरी फिलिंग भारी. पाहू शकता मित्रांनो, ती वरची जी लाईट होती रेनबो इफेक्ट, ती बंद झाली. आता परत चालू होईल की नाही माहिती नाही, जर झालीच तर मी दाखवेल तुम्हाला नक्की. हे आहे इथे खाली. संध्याकाळची फ्लाईट असल्यामुळे पूर्ण लाईट्स बंद केलेत. मला जितकं बोलता येईल तितकं बोलेल, पण कसं आपल्यामुळे बाजूच्या पॅसेजरला त्रास नको, मी टाळेल बोलायचं.
करंट स्टेटस आहे. आपल्या इथे 5:45 पण नाही वाजलेत, पण इथे पहा अंधार. वीस मिनटं फ्लाईट लेट आहे मित्रांनो. ही पण अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ झाला आहे, पण अजून काय आपण टेक ऑफ केलेलं नाही आहे मित्रांनो. कळत नाही आज नक्की काय झालं आहे, कारण की मी तर खूप ऐकलेलं थाय एअरवेजबद्दल. माहिती नाही असं माझ्यासोबतच का होतं. आत्ता जस्ट विमान फिरतं आहे रनवेसाठी. मला वाटतं आत्ता फायनली आपण ती धाव घेऊ. खिडकीतून उजेड दिसतो मित्रांनो, तो पुढच्या विमानांचा आहे. रनवे जाम होती त्याच्यामुळे लेट झालेलं आहे मित्रांनो. फायनली स्पीडअप झालेला आहे. तर उडू आपण. आवाज ऐकू शकता तुम्ही. 7:30 वाजले फायनली. 35 मिनटं लेट झाली आहे फ्लाईट. बघा बाहेरचा नजारा. आणि आज तो क्षण मित्रांनो. फायनली बाय बाय थायलंड. लवकरच भेटू. बघा भाव फिलिंग ना एकदम जगात भारी असते ज्यावेळेस आपण उडतो हवेत. पाहू शकता तुम्ही बँकॉकचे नजारे रात्रीचे. फायनली फ्लाय केलेलं आहे आपण मुंबईसाठी. कट मारते विमान कट. कॉलसाठी त्याच्यातून तुम्ही कॉल करून एअर होस्टेस वगैरे त्यांना बोलवून काय जर मदत लागत असेल तर मागू शकतो. ॲक्सेस करू शकतो मी आता रिमोट. हे पाहू शकता तुम्ही बिल मेन्यू. इंटरेस्टिंग आहे मित्रांनो. कॅमेरा चालू करून बघूया काय दिसतंय. कॅमेरा मोड ऑन केला आहे. पाहूया काय दिसतंय का. काही आलं नाही. पुन्हा प्रयत्न करतो. बघू जर काय दिसलं तर मी तुम्हाला दाखवतो. हे पाहू शकता मित्रांनो. आत्ता आपण ऑलमोस्ट 36,000 फूट वरती आहे जमिनीपासून. स्पीड पहा. किलोमीटर पर आवरमध्ये मोड झालं तर 902च्या स्पीडने चाललो आहे. 902चा स्पीड म्हणजे तुम्ही विचार करू शकता. पाहूया इथे टी व्हीवर काय काय आहे. कॉमेडी, ड्रामा, किड्स. ओके. मूवीज पाहूया कोणत्या कोणत्या अवेलेबल आहे. न्यू रिलीज फेवरेट्स. कॉमेडी, ड्रामा, फॅमिली, स्काय-फाय, थ्रिलर. पाहू शकता मित्रांनो. पिक्चर पण पाहू शकतो आपण. लिस्ट ऑल आपण बघूया काय येतं आहे. हां हे पहा.
पिक्चरचे नाव आलेले आहेत. कोणताही पिक्चर तुम्हाला पाहायचं असेल तुम्ही पाहू शकता. बॅक जाऊन बघू आता पुन्हा बॅक जाऊ. गेम्स पण आहे, बघूया कोणतं. अच्छा सॉरी, गेम्स अवेलेबल नाही आहे. म्युझिक अरे पण ह्याचं ते हँडस्फ्रीज मला म्हणजे ती वायर्ड भेटत नाही. बघतो मी, थांबा. माझ्याकडे इयरपीस नव्हते, मी आत्ता स्टाफला मागून घेतलेत कारण की स्क्रीन वर्किंग झाली आहे. तर फक्त ते असं ऐकायला येत नाही. तर ते आता इन्सर्ट करतो आणि बघूया कशी क्वालिटी वगैरे सगळं सांगतो. जेवण आलेलं आहे मित्रांनो. कॅश्यू नट्स, थाईची ब्रँडिंग असलेली पाण्याची बॉटल आहे. बन बटर आहे. सलाड वाटते भाऊ. फ्रेश फ्रूट दिसतं. ठीक आहे, तरी चिकन दिलं आहे मला. मी चुकून व्हेज मील बोललो, नंतर नॉनव्हेज बोललो. ठीक आहे, हे ओपन करून दाखवतो मी तुम्हाला. कटलरी पाहू शकता थाई एअरवेजची. प्लास्टिकची आहे पण चांगली पॅकिंग करून दिलेली आहे. क्वालिटी चांगली आहे. खरंच या कटलरीला मित्रांनो चांगली क्वालिटी आहे. पाहू शकता पोकळ नाही आहेत. आणि मी तसंच मूवी पाहत जेवतो आहे. पनीरची भाजी, राईस आणि वाटाणे दिसत आहेत. आणि हा पराठा आहे. मी ट्राय करतो आणि तुम्हाला सांगतो टेस्ट कशी आहे. पनीर फ्रेश आहे. वाटाणा फ्राय. त्याच्यामध्ये जास्त टेस्ट लागतो. व्हेज नॉनव्हेज केल्यामुळे तो कन्फ्यूज झाला. व्हेज जेवण दिलं त्याला मला. आणि हे पाहू शकता चिकनचे पीस वगैरे दिले कसे आहेत बघ तुम्ही. चिकन राईस फ्राय. जसं माझा ऑरेंज ज्यूस यायला लागला, मी माझी प्लेट्स दोन साईडला जागा करायला लागतो. त्याला कुठे ठेवायचा विचार आहे. असं बसा मी ऑरेंज ज्यूसला ॲडजस्ट केला. तो बॉटल इतके बघायला खूप प्रॉब्लेम आहे. जेवण इतकं आहे, खूप टेस्टी आहे, क्वालिटी खूप आहे जेवणाला. मी खातो आता, नंतर कनेक्ट करतो. पनीर, वाटाणा, चिकन, राईस सगळं मिक्स करून खातो. किती वेळ वेगवेगळं खायचं. काहीतरी वेगळा प्रकार आहे. गोड आहे, आंबट आहे, माहिती नाही. टेस्ट करून सांगतो तुम्हाला. फ्रेश फूड आहे. म्हणजे ॲपल आहे, पपई आहे आणि अननस आहे. बघ ट्राय करून कशी आहे क्वालिटी, फ्रेश आहे कसं सांगतो. ते मोठं बोर असतं ना, आंब्याचे बोर, तसं आहे ना. पण फ्रेश आहे, छान. ट्राय करू कसं आहे, पैसे सांगतो. फ्रेश आहे. हे बटर पाहू शकता, त्यांचं लोकल आहे थायलंडचं. आपल्याला एअर इंडियामध्ये अमूलचं मिळालेलं. हाय एअरवेजमध्ये सनफ्लॉवर मार्गारीन म्हणून काहीतरी ना. टेस्ट करूया बनसोबत कसं लागतं आहे, मी तुम्हाला सांगतो. पाहू शकता
मस्तपैकी पण छानपैकी बटर लावलं आहे. त्याचा एक बाईट घेऊन सांगतो कसं लागतं. त्याच्यामुळे मला दिवा लावावं लागलं. हे पाहत असाल तुम्ही. आणि हे पण वेस्ट नाही जाऊन द्यायचे म्हणून मी पूर्ण खाल्लं आहे. मला आवडत नाही अजिबात अन्न वेस्ट घालवलेलं. ऑलमोस्ट सगळं खाऊन झालेलं आहे. कॅशनट्स मी नाही खाणार. बहुतेक शिवण्यासाठी आहेत ते. ज्यूस ट्राय करून बघूया कसं. मित्रांनो पण एक गोष्ट सांगायची राहिली. तुमची कटलरीची क्वालिटी बघा. प्लास्टिकचे आहे. यूज अँड थ्रोवाले नाही आहे ते पण हे सुद्धा. खरंच ही क्वालिटी तुम्ही पहा आहे बघा. बाकीच्या स्पूनची पण क्वालिटी तशीच आहे. जबरदस्त. जेवण तर टेस्टी होतं खूप. लिटरली पोट भरलं. फक्त पाणी ठेवतोय असं. नंतर तहान लागल्याचा 1-2 तास राहिले असतील. बघू मी तुम्हाला दाखवतोय ते किती वेळ राहिले ते. 2 तास 1 मिनटं राहिलेले आहेत. ठीक आहे. तोपर्यंत झोप काढतो. जेवण भरपेट झालं मित्रांनो. आता बघा 1 तास 58 मिनटं राहिलेले. बघू काय असेल बघण्यासारखं तर बघतो, नाही तर झोप काढतो. भेटू थोड्या वेळानंतर. लाईनमध्ये पाहू शकता सगळे असे एकदम चिल करतात जसे काही घरात बसलेले आहेत. टच एकदम भारी वाटतं. पाहू शकता आपलं विमान जहाजातून आता बँकॉकवरून मुंबईला आलो आहे आपण. जस्ट लँड झालं. भारी मजा आली. हे सगळे मंडळ आहेत तर आमच्या फ्लाईटमधून उतरलेले आहेत. इमिग्रेशनकडे प्रोसेस करतो आहे मी. तिथे जाऊन बघतो किती लाईन काय बघतो. हे पहा इमिग्रेशनसाठी चाललो आहे. खूप गर्दी आहे जाताना तरी.
तिकडे गेल्यानंतर पण असेलच 100% की एक फ्लाईट नाही, भरपूर फ्लाईट उतरले असतील. पोचतो तिकडे, करू इमिग्रेशन प्रोसेस. इमिग्रेशन लाईनमध्ये थांबलो आहे, थोडी आहे लाईन. वेळ लागेल तर अर्धा पाऊण तास लागेल. इमिग्रेशन डन झालेलं आहे मित्रांनो. बॅगेजसाठी चाललो आहे. बॅगेज कोणत्या आता पट्ट्यावर येणार आहे बघू, तिकडे जाऊन. सांगितलं नाही वाटतं फ्लाईटमध्ये. जाऊन तिथे बेल्ट्स आलेत, आता बघतो मी तिथे कोणत्या बेल्टवर आहे, कनेक्ट करतो. बॅगेजसाठी आलेलं आहे, बेल्ट नंबर 7वर आहे. थाई एअरवेज. बॅग जस्ट सुरू झालेत. बॅग हे पाहू शकता तुम्ही इथे, जस्ट सुरू झालेत बॅग. बॅग घेऊ आणि इथून आता हे लाईनी पण खूप मोठ्या आहेत. एकदा बॅग घेऊन बाहेर निघू, त्याच्यानंतर मी कनेक्ट करतो. नमस्कार मित्रांनो. जो व्लॉग होता आपला फायनल व्लॉग थायलंडचा, तो मला काही कारणास्तव रात्री कंटिन्यू नाही करता आला एअरपोर्टवरून. एअरपोर्टला आल्यानंतर फोनची बॅटरी खूपच डाऊन झालेली. त्याच्यानंतर प्रोसेसला वगैरे वेळ लागला. बाहेर कॅबला मला खूप वेळ लागला. त्याच्यानंतर मी माझ्या मित्रांना भेटायला गेलेलो. आम्ही डिनर केला रात्री अराऊंड 12:30-1 वाजता. त्याच्यानंतर मी 1:30 वाजता निघालो तिथून. घरी यायला 3:30 वाजले. परेलला गेलेलो मी. समीर होता, अक्षय होता आणि अनिकेत होता. आम्ही जेवलो. अनिकेत नाही जेवला, आम्ही तिघं जेवलो. नंतर मग ते थांबले माझी कॅब येईपर्यंत. नंतर मी घरी आलो, कारण की आमचा परवाच प्लॅन झालेला. त्यांना मी सांगितलेलं की मी मुंबईमध्ये आल्यानंतर भेटेल तुम्हाला, आपण एकत्र जेवायला जाऊ. ॲक्च्युली मला ते सुद्धा ब्लॉगमध्ये घ्यायचं होतं, परंतु फोनची बॅटरी पूर्ण डाऊन होती. त्याच्यामुळे मला काही करता आलं नाही. कसा बसा थोडा फोन चार्ज केला, कॅब बुक केली आणि घरी आलो. आणि फायनली थायलंडची ट्रिप संपलेली आहे आपली. पाहत असाल आता घरी आलो आहे. मुंबईला आहे, बदलापूरला आहे माझ्या घरी. जसं तुम्हाला माहिती आहे, माझी पहिला ब्लॉग थायलंडचा, ब्लॉग नंबर 4, त्याची सुरुवात कोणी केलेली तुम्हाला माहिती आहे. तीच व्यक्ती आता तो ब्लॉग एंड करेल. तर फ्रेंड्स, काल रात्री पप्पा खूप लेट आले, म्हणून पप्पांना बोलायला नाही जमलं, कारण की ते येऊन लगेच थकलेले, ते लगेच झोपले. आणि हो, सगळे लोक ब्लॉग बघून जात आहे, पण लाईक शेअर सबस्क्राईब करत नाही आहे. ज्यांनी केलं आहे ते बरंच आहे. आणि हो, तुम्ही तुमच्या मित्रांना, तुमच्या परिवाराला पाठवा, म्हणजे पप्पांची थायलंडची ट्रिप सगळ्यांना बघून मजा